काला वाटो एकमेका कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवून काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी तुका मने भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल 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 किंवा 7 दिवसाचा असो, नवरात्रात 9 दिवसाचा जरी असो किंवा रामनवमीला 9 दिवस म्हणजे किती करा. मग तुम्ही 9 दिवसाचा करा का एका महिन्याचा, कारण सगळ्याला माहिती असं, कारण ब्रह्मनिष्ठ असणारे आमचे ब्रह्मलीन गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्याकडे 3 सप्ताह असं महिन्याचा सप्ताह व्हायचा. आणि आपण पाहिलं की चातुर्मास जरी आपण सुरुवात केला तर तो कशाने पूर्ण करतो आपण कार्याच्या संघाने पूर्ण करतो. म्हणून हा काला खूप महत्वाचा आहे मनुष्य जीवनात. म्हणून काला का करावा, कुणी करावा, केल्यानंतर त्याचं फरक कारण महत्वाचं आहे. कारण काला हा कुठं होतो आणि कुणी
कारण काला आपण भारत देशात पूर्ण ठिकाणी कुठेही जरी फिरला तर तुम्हाला हे होते सप्ताह, प्रवचन होतात, भागवतादी रामायणादी कथा होतात, पाठ होतात, सर्व होतात. परंतु काला आज हिमाचल आपण जर पाहायला गेलो तर कुठंच नाही, फक्त एकच असा आपला प्रांत आहे, आपला राज्य आहे, तो म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्येच काय आहे विशेषत्वानं काल्याला मुख्य दिलेले महत्व दिलेले. आपण म्हणजे 7 दिवस कार्यक्रमात नाही उपस्थित राहिले तरी चालतं, पण म्हणजे काल्याला पण काल्याला यायचं म्हटले काही लोक म्हणजे नाही ना महाराज काला पहिले किती 3.5 तास 4 तास काला, पण आता कुठे एका तासात काला गेला की बस झालं. म्हणून आपल्याला वाटतं जाऊ दे कशाला काल्याच्या शेवटी यावं, म्हणजे मग काय होईल आपल्याला प्रसाद अशा भावनेतून आपण काय करतो या काल्यासाठी सर्व. पण खरं जर पाहिलं तर मला वाटतं एक तुम्हाला जर मासिक म्हणजे नोकरी जर असेल तर महिन्याचा पगार तुम्हाला एका दिवशी मिळतो का? शेवटी गेल्या 1 तारखेपासून महिना सुरू झाला, 30 तारखेला महिना संपला, मग तुम्हाला महिन्याला पगार देतील का? एका दिवशी नाही ना, म्हणजे आम्ही आज उपस्थित आहे नाही. मग इथं व्यवहारात जर आम्ही नोकरी महिनाभर केली नाही तर आम्हाला पगार मिळत नाही. मग आज आम्हाला इथं या प्रांगणामध्ये माऊलींच्या आम्ही आलो म्हणजे मग आजच्या दिवसच आम्ही आलो म्हणजे मग आम्हाला सर्व मिळेल का? नाही. 7 दिवस आम्ही करायला काय पाहिजे, हे कार्यक्रम अटेंड करायला, म्हणजे कार्यक्रमात उपस्थित राहायला नाही, पुन्हा राहता आले पण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आम्ही राहू. आणि कधी जावं? समाधी सोहळ्याच्या नंतर. कारण मला काय महत्वाचं सांगायचं आहे की समाधी सोहळा म्हणजे किती वाजता करायला पाहिजे? कारण आपण बीज पण किती, कारण तुकोबारा कितीला गेलेले? 12. कीर्तन कधी करतो आपण? 10 ते 12 करतो. रामाष्टमी रामनवमी कितीला करतो? रामचंद्र प्रभूचा जन्म कितीला झालेला? 12. आणि कृष्णाचा जन्म झालेला तर रात्री कीर्तन कितीला होतं? 12 पर्यंत संपलं. आपण 10 ते 12 करतो. आता माऊलीनं जे समाधी घेतलेली आहे ती कोणत्या प्रहरामध्ये घेतलेली आहे? 2 प्रहर झाले. 2 प्रहर झाल्यानंतर 3ऱ्या प्रहरामध्ये माऊलीने काय केलेले आहे? समाधी. आपली काल्याची कीर्तन कधी व्हायला पाहिजे? 1 ते 3 याच्यामध्येच व्हायला पाहिजे. पुन्हा किंवा आपण 12, कारण 3ऱ्या प्रहरामध्ये माऊलींनी काय घेतली आहे? समाधी घेतली आहे. असं मला सांगायचंय की हा समाधी सोहळा या माध्यमाने आपण काय करतो की समाप्ती करतो, सांगता करतो की आमच्या पदरामध्ये आता फल पूर्ण पडलं. कारण साधना पूर्ण तर फलही पूर्ण. आता खरं जर पाहिलं फल अपूर्ण नाहीच, फल ह्यालाच म्हणायचं की ते पूर्ण आहे. आणि आपण झाडाला लागलेलं फळ सुद्धा कधी तोडतो आपण? कच्च्या अवस्थेत तोडतो तर पूर्ण झाल्यावर पूर्ण होणं महत्वाचं आहे. मग असं इथं सुद्धा आम्हाला पूर्ण साधना आमची व्हायला पाहिजे. आणि मग पूर्ण साधना झाली की पूर्ण फल, अपूर्ण साधना झाली की पूर्ण फल मिळू शकत नाही. तुम्ही पहा कच्च्या अवस्थेत तुम्ही जाम तोडा किंवा आंबा तोडा तर त्याच्यातून रस निघतो का? रस कधी निघणार? त्याची परिपक्व अवस्था झाल्यावरच काय होतं? त्याच्यातून रस निघतो. तसं इथं सुद्धा आमची साधना परिपक्व झाली की आम्हाला पूर्ण फल जे आहे ते प्राप्त होतं. जन्मचारी उभा टाकली ते उभा राहून टाळे वाजवतात. आम्ही खाली बसतो, टाळी वाजवायला आम्हाला टाळा पुन्हा वाणिज्य आपली बंदच असतं. काय असायला पाहिजे? टाळी अशी वाजली म्हणू शकतो आपण ठाला. काला किती प्रकारचा आहे, काला कुठं होतो? नंतर हा काला जर पाहिला तर फक्त महाराष्ट्रात म्हणलं हा काला न वैकुंठ लोकांमध्ये होतो ना, म्हणजे पाताळ लोकांमध्ये ना. आमची भारतीय संस्कृती आहे भारतातही होत नाही तर कुठं होतो म्हणे काला? अमृत्यू लोकांमध्ये. आणि त्या अमृत्यू लोकात कुठं होतं? आपल्याला महाराष्ट्रात. कुठं चालला का? महाराष्ट्रामध्ये सुद्धा आळंदी क्षेत्रामध्ये आपल्याला चाललेलं आहे. पंढरपूर, आळंदी आणि इतर गावात आपण शब्द केले तरी काला करतो. म्हणून असं काल्याचं विशेष महत्व आहे. तर काला म्हणजे का आला
कह आला म्हणजे कोण आला, काय आहे काला म्हणजे काय आहे तर मिश्रण आहे. मिश्रण म्हटलं की एका वस्तूमध्ये मिश्रण होतं एका वस्तूमध्ये मिश्रण, दोन वस्तूंचं काय होत असतं मिश्रण होत असतं, मग त्याला काला म्हणायचं. आणि असा हा काला म्हणजे कोणाचा काला आहे म्हणजे दोन वस्तू कोण आहेत जीव आणि परमात्मा. जीव आणि परमात्म्यामध्येच काय होतं काला म्हणजे अभेद. काय आहे काला म्हणजे अभेद आहे. जसं पाहता इथं कीर्तन करायचं म्हणजे अभेद, कारण टाळ याच्यात वाजला पाहिजे स्वर, म्हणणाऱ्याने एका स्वरात म्हणलं पाहिजे, मृदंगवाल्याने एका स्वरात, म्हणजे मिश्रण एका ठिकाणी केलं टाळाचं आणि गाण्याचं आणि मृदंगाचं, म्हणजे अभेद झाला. जर ते भिन्न भिन्न राहिले तर आपल्याला विसंगती वाटते, आनंद मिळतो. म्हणून काला म्हणजे काय आहे अभेद. मग कुणी करायचा अभेद, कोणाशी करायचं आहे तर मनुष्य. आपला मनुष्य लोकात आलेला आहे, मनुष्य मृत्यू लोकामध्ये मानव देह आपण धारण केलेला आहे, आणि या मानव देहामध्ये आपण काय करायला पाहिजे काला करायला. म्हणून अति महत्वाचं आहे की आपल्याला असा हा काला म्हणजे आम्ही परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी, म्हणजे आपल्याला आनंद मिळतो का भेदातून. पहा आपण जरी पाहिलं भेदामध्ये आपल्याला दुःख आहे आणि अभेदामध्ये काय आहे सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. म्हणून अभेद महत्वाचा. बघा तुम्ही तुमचा ओठ जे आहे ना, आपण राम कृष्ण हरी असं म्हणतो. आता राम म्हटलं ना, राम म्हटल्यानंतर आमचं तोंड उघडं झालं, पण म म्हटल्यानंतर वरचा ओठ जे आहे तो खालच्या ओठ, मग अभेद झाला. राम म्हटल्यानंतर काय झाला अभेद झाला, आणि मग आपल्याला आनंद. कधी मिळतो आनंद आपल्याला अभेद केल्यानंतर. मग अभेद हा करावा का, आपण त्याच्यापासून त्या परमात्म्यापासून भिन्न झाले, वेगळे झाले, आणि वेगळे झाले म्हणून आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचंय, आणि म्हणून आपल्याला काय करायचं काला करायचं आहे. आपण चिंतन करू लागलो तो काला. आता हा काला जो आहे आपल्याला मिळावा, प्रत्येक जीवाला काला मिळू शकतो, फक्त काला घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणं महत्वाचं आहे. तर काला किती प्रकारचे सांगितले ते सगळ्यांना माहिती पण असेल की 3 प्रकारचा काला आहे. एक अधिभौतिक काला, दुसरा अधिदैविक काला आहे, आणि तिसरा हा आध्यात्मिक काला आहे. तर काय करा म्हणून म्हणतात आमचे तुकोबा एका बघा म्हणते मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल, आणि दही भाताचा काला काही म्हणजे उपजोने आपुरती येऊन काला उपजोने आपुरती येवो, 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 उपजोने आपुरती येवो. काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी नाही, वैकुंठी जायचे नाही. तुकोबारा म्हणतात की उपजोनी म्हणजे मी जन्म पुढे ते पुन्हा 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 आम्ही जन्माला येईल, आणि काय करेल म्हणतात मी काला घालतात. कोणता काला दही भाताचा काला, म्हणजे दही आणि भात, म्हणजे लाह्या म्हणा मुरमुरे म्हणा किंवा लाह्या ज्वारीच्या. तर असं आपण कारण दोन्ही बस पाहिजे, आणि दोन्ही एकत्र
कारण आपण समजून मिश्रण म्हणजे काला आहे आणि काला हा आभे. आता आपण काय करतो पहा, दही आणि मुरमुरेला आहे. आता दोन्ही वेगळे, लाही वेगळी आहे आणि मुरमुराही वेगळा आहे. पण काय करतो आपण, त्या दह्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, वेगवेगळ्या ज्या लाह्या आहेत त्या सगळ्या लाह्यांना काय केलं जातं, त्या दह्याने एकत्र केलं जातं. आणि तो समान वस्तू आहे, कारण लाही पण कशी आहे, पांढरी आहे आणि दही कसं आहे, पांढरा आहे. म्हणून दोन्ही मध्ये काय होऊन जातं, ते मिश्रण होऊन जातं, एक होऊन जातं. आणि म्हणून असा हा अभेद ह्या भाताचा रूपानं काय केलेला आहे आपल्याला, काला असा काला. हे आदिभौतिक. मग हा आपण आदिभौतिक जो काला असा हा जरी काला, पण म्हणतात वैकुंठात सुद्धा हा काला काला. त्यांना सुद्धा काला खायचा इथं आपल्याला ऐकायला म्हणजे यावं लागतं. देवादिकांना सुद्धा तो काला सेवन करण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. आणि म्हणून दही भाताचा काला हा आदिभौतिक करता येतो आपल्याला सगळं. पण पहा, आम्ही हे दही आणि काला म्हणजे दही आणि लाह्या आम्ही जर घरी एकत्र केलं तर त्याचा स्वाद येतो का? त्याचा स्वाद आपल्याला येत नाही, तो कालाच. परंतु आम्ही आज जी साधना केली त्या साधनाच्या शेवटी जो आम्ही करतो तो प्रसंगात काला, त्या काल्याला खूप चव स्वादिष्ट म्हणजे तो आम्हाला आनंद देणार. पुन्हा आदिभौतिक. आता अधिदैविक काला जो आहे तो सुद्धा काय, भगवंताचं आपण नामस्मरण करतो. हरिनामाचा खिचडी काला म्हणजे आम्ही ते सेवन करतो, पण कधी हरिनामाचा प्रेमी मोही. पण जे आम्ही प्रेम करणार म्हणून आपल्याला इथं तोही काला मिळाला दही भाताचा. आणि दुसरा आता आपण ह्या कीर्तनामध्ये भगवंताचा जो नामघोष आहे तो आम्ही काय करायला, अधिदैविक काला. कोणता काल आहे तो, भगवंताचं नामचिंतन जे आहे, नामस्मरण करणं हा आदिदैविक काल आहे. आणि आध्यात्मिक काला जो आहे, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, म्हणजे हा जो काला आहे तो अभेद आहे परमात्म्याचा आणि जीवाचा. याच्यासाठीच आपण यायला पाहिजे, हेच आपलं महत्व. तिसरा म्हणजे दुसरा म्हणायचं, कारण दुसरा अधिदैविक काल हे साधन आहे. त्या अधिदैविक साधनाचं फल काय आहे, आध्यात्मिक काला जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्ही संपादन करणं महत्वाचं आहे. आज जो काल, कारण कालाचा प्रसंग म्हटलं की मर्यादित. आपण इतर कीर्तनामध्ये बोलू शकतो, परंतु काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं जे चरित्र आहे, मग ते भगवान कृष्ण परमात्म्याचा असो की आज ज्यांचं आम्ही काय करायला चिंतन करायला समाधी सोहळा आहे, अशा ज्ञानोबरा आणि ज्ञानोबरामध्ये आणि कृष्ण परमात्मा हे दोन्ही नाही. खरंच आपण ऐकलं, कारण कृष्ण परमात्मा सुद्धा विष्णूचाच अवतार आहे आणि ज्ञानोबाराचे कोणाचा अवतार आहेत, पांडुरंगाचे, कृष्ण परमात्म्याचे. म्हणून काय करायला पाहिजे म्हटलं आपल्याला, की या काल्यामध्ये विशेषत्वानं भगवंताचं, देवांचं चरित्र जे आहे ते उच्चार करायला. असं आता आपल्याला हा काला करत असताना आम्हाला तुकोबाराय म्हणतात की आम्हाला असा हा काला घ्यायचा आहे, त्रिविध प्रकारचा काला आम्ही घ्यायचा आहे. तर त्या त्रिविध प्रकारच्या काल्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे साधन हो, तर ते पहिल्या धरला कृष्ण माने अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश. कंठे धरला कृष्ण माने अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम,
संभ्रम कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश म्हणतात. कारण आम्हाला कंठामध्ये कारण धरिला काय धरिला दुसरं काहीच नाही. आम्ही चित्तामध्ये संसाराला धरलेला आहे, परंतु आम्हाला त्याला बाजूला सारावं लागेल. आमच्या कंठामध्ये काय केलेलं आहे, हा जो कृष्ण म्हणजे तो आम्ही धरलेला आहे. कारण कंठामध्येच काय म्हटले बरं, जसं आपण देह दिलेला नाही. म्हणजे आपण जर रात्रीचा प्रसंग आहे, लाईन जर गेलेली आहे आणि आपण जर जेव्हा पंथी लावू म्हणजे काही लावा, मग आपण काय करतो, दरवाजामध्ये ठेवला ना तो आतही प्रकाश करतो, बाहेर सुद्धा प्रकाश करतो. जर आपण आत एखाद्या मधात जरी ठेवला बाहेर नाही प्रकाश पडणार, एखाद्या कोपऱ्यात जरी आपण ठेवला तर बाहेर प्रकाश पडणार नाही. परंतु आम्ही उंबरवट्यावर दरवाजात जर आम्ही तो जेव्हा ठेवला त्याचा प्रकाश आतही पडतो बाहेर. तसं आम्ही भगवंताचं नाम धरिला कंठ म्हणजे कंठी कृष्ण म्हणे धरिला. आम्ही कंठामध्ये काय धारण केलं म्हणजे कृष्ण. कोणताही म्हणे नाही सांगितलं तर कृष्ण म्हणे, आणि तो आम्ही कंठामध्ये धारण केलेला आहे. आणि म्हणून आमच्या ह्या कंठात जर आम्ही कृष्ण धरला तर म्हणजे आम्हाला बाहेर सुद्धा तोच परमात्मा नटलेला आहे, आत सुद्धा तोच. म्हणून पुढे सांगितलं की तो म्हणे, कारण कृष्ण म्हणे कसं आहे, कृष्ण म्हणजे आपल्याला आकृष्ट आपल्याला खेचून घेणार. आणि आपण ऐकलं आपली चित्तवृत्ती जी आहे ती काय केली, त्या परमात्म्याने आपल्याकडे काय केलं, कोणत्याही माध्यमाने तू आपल्याशी काय करतो, खेचून. मग तुम्ही इंद्रिय ज्ञानेंद्रिय असो की कर्मेंद्रिय असो, कोणत्याही माध्यमाने आपल्याला काय करायचंय, त्या कृष्णाकडे. काल आपण पाहिलं की कृष्णाकडे सगळ्यांचं काय होते, चित्त. म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. म्हणतात जनी अवघा म्हणजे सर्व लोक. हात हरे बायर हरे, हात हरे बायर हरे, हात हरी बाहेर हरी, हात हरी बाहेर हरी, हात हरे बायर हरे, हात हरे बायर हरे. हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरने कामा घातला तुळा, हरीने घरी घातला का कोंडले, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला तिरा, हरीने घातला तिरा. की ते म्हणता आपण कंठामध्ये जर भगवंताचं नामघोष ठेवला, नामचिंतन केलं तर आपल्याला आत आणि बाहेर त्याला काय केलं, बंदिस्त करून टाकलं, कुठंच राहिलं. असा परमात्मा सगळीकडे. आणि त्याच्याच कामाची रापड, कामाची रापड म्हणजे आमच्या सगळ्या कामना नाही पूर्ण. कारण काम म्हणजे इच्छा जर शिल्लक राहिलं तर आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि आम्ही कंठामध्ये जर कृष्ण परमात्म्याला धारण केला तर एवढं आम्हाला फल मिळतं की म्हणतात की आमच्या कामाची म्हणजे आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागला. येण्याचे शरीर आहे आणि शरीर आहे. पण मला सांगायचंय की अवघाजने प्रकाश आहे. आता आपण ऐकलं आतही हरी आहे आणि बाहेर आहे. आता सगळ्यांना माहित आहे, कारण तुम्ही आता रोज काय खायला जिलेबी खाली. आता जिलेबी मध्ये काय आपण कशामध्ये टाकतो, आपण साखरेचा पाक चाचणी जी आहे ना त्या चाचणीमध्ये आपण जिलेबी टाकतो. आता जिलेबी टाकल्यावर चांगली जर जिलेबी झाली तर त्याच्या आतही पाक जातो, पुन्हा बाहेरच राहिला, आत जर नाही गेला तर ती जिलेबी होती का,
आतही पाक पाहिजे बाहेर गुलाबजाम खाल्ले वाटतं मग आता गुलाबजाम सुद्धा काय गुलाबजाम मध्ये काय आहे म्हणजे त्याच्यात गाठ राहिली ना तर गाठीमध्ये चाचणीचा पाक जाईल कसा करायचा तो बाहेरच राहील परंतु गुलाबजामुन व्यवस्थित जर केला तर त्या गुलाबजामुनच्या आतही पाक जातो आणि बाहेर पण असं आहे. आणि पहा तुम्ही करंजी करता का तर करंजी गोड कुठून असते तिला बाहेर आहे का आत आत गोड आहे पण बाहेर नाही. साखर फुटाणा आता आपण दह्याला लावली मुरमुऱ्याला ती साखर बाहेर आहे का आत ती साखर बाहेर आहे. म्हणजे शेंगदाण्याला पण लावता ना तुम्ही शिरा गुळाचं लाव्या की साखरेचा लावा शेंगदाण्याच्या आत पाक जातो का वरील बाहेर लागतो सगळ्यांचे अनुभवाचे काय आहे बाहेरच राहते आत नाही. म्हणजे काही वेळेस आत गोडी असते बाहेर काही वेळेस बाहेर गोडी असते आत आणि काही पदार्थ गोडच नसते अशी किंवा पूर्ण खडी साखर जी आहे साखर कशी तिला बाहेर म्हणायचं का आत म्हणायचं पूर्ण ती गोड आहे पूर्ण तसा परमात्मा हा पूर्ण गोड आहे. कसा आहे तो पूर्ण गोड साखरेसारखा. आता ह्या पदार्थाला साखरेची गुढी घ्यावी लागली जिलेबीला साखरेची गुढी घ्यावी लागली गुलाबजामुनला साखरेची गुढी घ्यावी लागली करंजीला गुढी साखरेची गुढी घ्यावी लागली आणि तुमचे जे साखर फुटाणे आहे त्याला साखरेची गुढी लागली पण साखरेला कुठून आणली सांग साखर मुळातच काय आहे गोड आहे. तसा परमात्मा हा मुळातच कसा आहे सुख स्वरूप आहे आणि त्याला आम्हाला धारण करायचं त्याच्यासाठी आपल्याला साधन सांगितलं की कंठामध्ये जर आम्ही त्या परमात्म्याला धरलं तर काय अवघा म्हणून अवघा जनी प्रकाश जसं सगळीकडे म्हणजे त्याचा प्रकाश सगळीकडे त्याचा सगळीकडे तो जसं आकाशामध्ये मला वाटतं सूर्य उगवतो यदादित्यगतं तेजो जगद्भासयते जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमस्यजामो तत्तेजो विद्धि यदादित्यगतं तेजो म्हणतात जसं आकाशामध्ये जेव्हा सूर्य उगवतो ना त्या सूर्याचा प्रकाश कुठं पडतो कुठं नाही सगळीकडे पडतो त्याचा प्रकाश आणि त्याचा प्रकाश चंद्रामध्ये पण आहे सूर्यामध्ये. तसा आमचा जो परमात्मा आहे तो सूर्याप्रमाणे म्हणजे त्याचा प्रकाश सगळीकडे पडतो तुमच्यातही आहे आमच्यात आहे चराचरामध्ये त्याचा प्रकाश बाहेर पण आहे आतही आहे. अवघा जनी प्रकाश म्हणून असा मग आता असा आम्हाला आणि माऊली म्हणली पण ज्ञानेश्वरी कारण ज्ञानोबरायला आपल्याला एवढा सुंदर असा ठेवा ठेवला समाधी संजीवनी त्यांनी घेतली परंतु त्यांनी आम्हाला पहा त्यांचं जीवन आपण जर पाहिलं थोड्या वेळ हे सांगून नंतर मौलींच्या चरित्राकडे जाणार आहे. तर मला म्हणायचंय की आपल्याला हा आनंद जो आहे तो मौलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची दिवाळी ए दिशेच्या काळी काळीमा नाही म्हणतात. पहा म्हणतात पूर्व दिशेच्या कारण सूर्य कुठे उगवतो कोण्या दिशेला उगवतो पूर्व दिशेला आणि पूर्व दिशेला ज्यावेळेस उगवल्यानंतर काय करतो येताची म्हणजे सगळीकडे प्रकाशच प्रकाश एक दिशे दियेच्या काळी काळीमा म्हणजे दश दिशांना काय होतो सर्व प्रकाश दशा म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य ऊर्ध्व आणि वर आणि सगळीकडे त्याचा प्रकाश. तसा आम्ही जर त्या परमात्म्याचं नाव त्याचं स्वरूप आहे तर ते आम्ही जर कंठामध्ये धारण केलं तर आम्हाला सगळीकडे त्याचा प्रकाश आहे. जसं सूर्याच्या प्रकाशाच्या अतिरिक्त दुसरा काही प्रकाश नाही तर तसा हा परमात्म्याचा प्रकाश ज्ञान आनंद तो सत्स्वरूप आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आता हा आपण चिंतन करत असताना परमात्मा हा अवघा जनी प्रकाश तो कोणत्या निर्गुण निराकार पण तोच परमात्मा अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा भगवंताचे दोन स्वरूप एक अमूर्त स्वरूप आहे आणि दुसरं मूर्त स्वरूप आहे. आता आपण जे चिंतन केलं तो परमात्मा अमूर्त आहे निर्गुण निराकार तत्व जे आहे ते सर्वांमध्ये ओतप्रोत आहे
पण ते तत्व आम्हाला जर कळायचं म्हणजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल म्हणले तोच परमात्मा पहा जो आमच्या माऊलींच्या रूपाने तुकोबारायांच्या रूपाने कृष्ण परमात्माच्या रूपाने रामचंद्र प्रभूंच्या रूपाने तो सगुण साकारामध्ये आला आणि मग आम्हाला आनंद मिळाला. म्हणून कार्यामध्ये दोन भाग आहे, सविशेष आणि निर्विशेष. निर्विशेष जो आहे तो काला वाटते म्हणताय अवघा जनी प्रकाश. सविशेष काला म्हणजे जो मूर्त रूपामध्ये आला साकार रूपामध्ये आम्हाला प्रगट झालेला आहे तर तो काला आम्हाला काय करतात एकमेकांमध्ये देता घेता येतो. काला वाटू एकमेका वैष्णवनिका म्हणतात काला वाटायचा पण कधी म्हणे एकमेका कसं वाटायचा तुमच्यात आणि आमच्यात काला वाटायचा. पण हा काला कोणाला मिळतो का कोणाला वैष्णव पाहिजे पण कसा पाहिजे निका वैष्णव पाहिजे वारकरी म्हणून आपण त्या गळ्यामध्ये आता निका वारकरी म्हणजे कोण आहे की आपण वारीला आहे आळंदीची करा की पंढरीची वारी करा तर तो गळ्यामध्ये माळ आहे कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे बुक्का लावलेला आहे अष्टगंध लावलेला आहे तो वारकरी आहे. पण जो पंढरीची वारी करतो तो कोण आहे कोण वैष्णवनिका संभ्रम म्हणता. वैष्णवनिका म्हणजे त्याला परमात्म्याचं स्वरूप कळालं दोन्ही स्वरूप निर्गुणही कळावं आणि सगुणही पण नाही जरी आपल्याला कळालं तोच परमात्मा म्हणतात वैष्णव. आणि अशा वैष्णवाला काला आपण पाहिलं ऐकलं की नाही काल भागवतामध्ये आपण लक्ष दिलं की काला जेव्हा केला तर त्यावेळेस देवाला मिळाला का काला नाही मिळाला का वैष्णव म्हणजे निका वैष्णव पाहिजे आणि निका वैष्णवांचे गोपाळ आणि म्हणून कृष्ण परमात्मा त्यांना कळाला म्हणून आम्हाला तसा कारण गोपाळांचं साधन काय होतं कृष्ण परमात्म्याच्या अतिरिक्त त्याला दुसरं काही चालत आणि म्हणून काला एकमेकांमध्ये येतो. कशामध्ये द्यायचा पण घ्यायचा म्हणजे समान सत्तेत होतो का विषम सत्तेत होतो कसा समान सत्ता पाहिजे त्यावेळेस काला होतो. विषम सत्ता भिन्न भिन्न सत्ता जर असेल तर काला नाही म्हणून एका दोघांची सारखं पाहिजे त्यावेळेस काला होऊ शकतो. नाहीतर आपण ऐकलेलं असेल सगळ्यांनी की ज्या देवता इकडच्या बाजूला बसला इकडच्या बाजूला बसला आणि काला वाटू लागला म्हणजे अंतर ठेवलं होतं म्हणजे काय करा एकमेकाच्या तोंडात घाला आणि ते लावता टाइम किती फक्त 3 मिनिट का 3 मिनिटामध्ये एकमेकाला तुम्ही काला खाऊ 3 मिनिटं 1 मिनिट झाला 2 मिनिटं झाले 3 मिनिटं झाले एकमेकाला काला खाऊ घालता येईना झालं काला काही त्याच्यात हुशार होते त्यांनी काय घेतलं काठी घेतली आणि आपल्या हाताला बांधली आणि असा काला समोरच्या काला इकडे त्यांनी 2 मिनिटांमध्येच काला काय केला एकमेका दिला ठाला एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणजे आपण मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रम निश्चित रूपाने आपल्याला वैष्णव जर आपण बनलो तर आपला वैष्णव म्हणून जया अवघी देवावर त्याला वैष्णव. आता बघा वैष्णव म्हणजे पूर्ण आमचं प्रेम जे आहे आमची भक्ती जी आहे पूर्ण श्रद्धा जी आहे ती भगवंतावर असते अनन्य प्रेम असते त्याला काय म्हणायचे वैष्णव. मग बघा आता आपण बसतो का त्या चौकटीमध्ये की आपलं पूर्ण प्रेम आपल्या घरावर आहे का मुलाबाळावर आहे का लेकी सुनावर आहे नातरुंडावर आहे का देवा आपण उरलेलं प्रेम देवाकडे देतो सगळं प्रेम आपलं कुठे आणि म्हणून असा आपल्याला काला कसा मिळेल कारण सांगितले ना समान सत्तेमध्ये काला मिळतो म्हणून देव वाटणार आहे त्या सत्तेमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला काला मिळेल आणि म्हणून असा काला मिळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तसे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून म्हणता की असा हा काला कोणाला मिळाला नाही म्हणतो त्यांना सुद्धा काला मिळाला नाही आले ते काय आणि म्हणून त्यांना उत्तम लोक तिसरे वाकोलिया ब्रह्मदेका वाकोलिया ब्रह्मदेका वाकोलिया ब्रह्मदेका वाकोलिया ब्रह्मदेका वाकोलिया ब्रह्मदेका वाकोलिया ब्रह्मदेका वाकोलिया वाकोलिया
उत्तम लोका दाखवो उत्तम उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका 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 काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर असं आहे की आपण ज्यांच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित झालेलो आहे आणि सर्वांची आवडती अशी माऊली. कारण आई कोणाला आवडत नाही, आपल्याला जन्मदाते आवडे आई प्रत्येकाला आवडते. आणि हीच आमची विश्व माऊली, जगाची माऊली. कारण माऊली म्हणजे मा म्हणजे आमचं मंगल करणारी, वो म्हणजे आम्हाला उत्साह देणार, आनंद देणार, आणि ली म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये लीन करून घेते. माऊली आपल्याला आपल्या जवळ करून घेते, आपलंसं करून घेते, आपल्याला वेगळं ठेवते, अशी ही माऊली. आणि म्हणून आवडीमुळेच आपल्या अत्यंत महत्वाचे आपल्या बाजूला संसाराची कामं आपण टाकले, पण आपण येतात. पण ही माऊली की ज्यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता, सर्वांना माहीत असल्यामुळे मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आमच्या अशा विठ्ठल पंतांच्या पोटी माऊलीनं काय केलेलं आहे. कारण चारी भावंड आली, किती भाग्य असेल त्या आईची, किती धन्य असेल की आमचे निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, अशी ही चारी भावंड. असा कुठे आपल्याला ऐकायला मिळत की एकाच वेळेस चारी ऐकायला. कारण निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शिवजींचं स्वरूप आहे, ज्ञानोबाराय म्हणजे भगवान विष्णूचं स्वरूप आहे, सोपान काका म्हणजे ब्रह्मदेवांचं स्वरूप आहे, आणि आदिशक्ती ही माया आमची मुक्ताबाई आहे. म्हणून हे तिन्ही देव आणि आदिशक्ती माता एका आमच्या विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला. पहा, आपण कृष्ण परमात्म्याचा कालजन्म ऐकत असताना भगवंताला येताना कारागृहात यावं. आमच्या माऊलींना सुद्धा काय आम्हाला दिसला नाही तो कारागृह, वाटलं नाही आम्हाला. पण माऊलींना केवळ जन्माला नंतर किती त्यांना ह्या चारही भावनांना किती कष्ट घ्यावे, त्या आई वडिलांना सुद्धा किती दुःख झालं असेल. कारण पाणी प्यायचं म्हटलं तरी पाणी प्यायला जर कुठे गेले तर लोकांना पाणी, ज्या पाण्याला त्यांचा स्पर्श, आमची इंद्रायणी माता जर तिथं ते स्नानासाठी आले तर लोकांनी बाजूला सरकायचं. आता आमच्या निवृत्तीना म्हणजे विठ्ठल पंतांना रुक्मिणी माताला काय दुःख होत असेल, त्यांच्या काय वेदना कधी आम्ही जाणून घेतलं. पाणी स्नानासाठी जर गेलं तर ते पाणी काय अपवित्र बनतंय का? पण त्यावेळेस बाजूला सरकायचं. जर भिक्षा मागायला आमचे गेले माऊली तर लोक भिक्षा पण देत देत. केवढा त्रास आमच्या माऊलीला. म्हणजे जर कधी कधी भिक्षा भेटली तर त्यांच्या झोळीमध्ये काय टाकायचं? पहिली भिक्षा चांगली मिळाली, दुसऱ्या भिक्षेमध्ये टाकायला काय टाकायचं? जे टाकायला नाही पाहिजे त्यांची झोळी, म्हणजे ते पण आणलं त्यांच्या मुखामध्ये गेलं नाही पाहिजे. एवढे कष्ट आमच्या माऊलीने काय केले एवढेच नातेवाईकांच्या सुद्धा. कारण नातेवाईकांना सुद्धा कारण वाळीत टाकायला नाही. जर त्यांच्याशी तुमचा संबंध आला तर आम्ही तुम्हाला काय करणार नाही, स्वीकारणार नाही. आणि त्यांनी सुद्धा आमचे असे माऊली हे चारी भावंड विठ्ठल पंतांच्या सानिध्यामध्ये. आता जन्माचं आपल्याला माहिती नाही, कोणी आपल्या गावाला म्हणतात, कोणी इथंही सिद्ध बेटामध्ये मानलं जातं, असं वेगवेगळं मानलं जातं. परंतु चहळीकडे गेल्यानंतर कुठेही त्यांना काय व्हायचं
म्हणून त्या गावामध्ये आमच्या आळंदी क्षेत्रामध्ये राहता नाही आलं त्यांना, कुठं जावं लागलं. आणि सिद्ध भेटकोणच्या याच्या परिसरात आळंदीमध्ये येतं का केळगाव रोडमध्ये येतं? केळगाव म्हणजे आळंदीच्या बाहेर जावं लागलं. तर एवढं म्हणजे आता त्या सिद्ध बेटामध्ये किती झाडं झुडपं काय असणार. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये विठ्ठल पंत रुक्मिणी माताने ह्या चारही मुलांचं संगोपन केलं, संवर्धन केलं, वाढवलं. थोडेसे मोठे झाल्यानंतर विठ्ठल पंतांना असं वाटू लागलं होतं की आमच्या चारही मुलांना उपनयन संस्कार करायला पाहिजे, कारण उत्तम कुला जातीमध्ये जन्माला आले होते. आणि मी सांगून गेले होते की त्रैवर्गणिकाला हा उपनयन संस्कार जो आहे तो करतात, ब्राह्मणालाच नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जे आहे तिने नाही. म्हणून उपनयन संस्कार आपण करावं. आणि म्हणून सगळ्या ब्रह्मसभा घेतली. त्या ब्रह्मसभेमध्ये आता काय म्हणायला पाहिजे, त्याचा असं कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही की त्यांचं उपनयन संस्कार न व्हायला पाहिजे, परंतु सांगितलं कारण तुम्ही संन्यासाच्या पोटी जन्माला आले. परंतु आमच्या विठ्ठलपंतांचं काहीच चुकलं नव्हतं. जरी त्यांनी ग्रस्ताश्रमातून पुन्हा संन्यास दीक्षाकडे गेले, पण ज्यावेळेस संन्यास दीक्षा घेतलेली आहे, ज्यांनी संन्यास दीक्षा दिलेली तेच महात्मे कुठे आलेले होते, आळंदी क्षेत्रामध्ये. ज्या पिंपळाचं वृक्ष आहे तिथं आमची रुक्मिणी माता दररोज त्या पिंपळाच्या वृक्षाला काय करायचे, प्रदक्षिणा करायची. आता तिच्या प्रदक्षिणा सफल झाल्या किंवा ती महात्मे तिथं आलेले आहे. आणि त्यांच्या तेव्हा समजलं की आपण ज्याला संन्यास दीक्षा दिलेली आहे त्या रुक्मिणी मातेचे पती आहे. आणि म्हणून त्यांनी आपण गेल्यानंतर चैतन्य तू आता काय करायला पाहिजे, तू सांगितलं नाही, ग्रस्ताश्रमामध्ये तू गेलेला आहेस, परंतु आता माझी तुला आज्ञा आहे, पुनश्च तू काय कर, ग्रस्ताश्रमामध्ये जा. आणि म्हणून गुरु आज्ञा ही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तिचं शास्त्र सुद्धा महत्वाचं नाहीये, गुरु आज्ञा ही अत्यंत विशेष आहे. आणि म्हणून आमच्या विठ्ठल पंतांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे नाकार न देता मोठ्या काय केलं, त्यांच्या आज्ञेचं पालन करून आणि मग अशा पोटी जन्माला आलेल्या म्हणून त्यांना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही. म्हणजे काहीतरी पहा कोणतं तरी असं ना त्याच्यामध्ये, तर ज्याच्यामुळे माझ्या मुलांचे मौंजीबंधन होईल. पण हे जिथले जी सभा ब्राह्मण सभा होती ना, त्यांनी विचार केला नाही. आता कशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त, अशी कठोर शिक्षा. काय होत असेल, कोणती माऊली कोणती वडील विचार करणार नाही की माझ्या मुलाचं काय व्हावं, कदाचित मला देहांताची शिक्षा झाली तरी चालेल, परंतु आमच्या पुत्रांचं मौंजीबंधन व्हावं. आणि म्हणून म्हणले आता आम्ही, कारण त्यांना शास्त्र सांगता येत नव्हतं, काही नव्हतं, परंतु ते बोलून दिले. पण मला आता तुम्हाला याच्यासाठी कुठं जावं लागेल, पैठण क्षेत्रामध्ये. आणि म्हणून ठीक आहे, आम्हाला काही पत्र काही पुरावा द्या, आधार द्या. त्या आश्रयावर आम्ही तिथं जाऊ, लिहून दिलं त्याला चिठ्ठी. आणि तो जे निर्णय करतील तोच निर्णय तुम्हाला मान्य करावा. पण आताच्या पुढं तिथं सुद्धा पण कधी गेले, तो पण विठ्ठल पंत आमची काय केली प्रायश्चित्त घेण्यासाठी. आता त्रिवेणी संगम म्हणजे काशीच्या जवळ असणारा म्हणतात त्याला आपण प्रयागराज असणार, त्या ठिकाणी म्हणतात, काही जण म्हणतात सिद्ध बेटा. पण असं कसं असं शेवटी काय करायला म्हणजे देहांत प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावं. आणि म्हणून दोघ जण विठ्ठल पंत रुक्मिणी माता विचार करतायत, आपलं काही जरी झालं तर चालेल, परंतु माझ्या मुलांना चांगल्या प्रकारचं ज्ञान मौंजीबंधन व्हायला पाहिजे. रात्री त्या झोपडीमध्ये, त्यांना घर पण नव्हतं, झोपडीमध्ये होते. चारी भावंड झोपलेले होते. विठ्ठल पंतांनी निर्णय घेतला, निश्चय केला की आज आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. म्हणून रुक्मिणीला सांगितलं, मी आता देहांत प्रायश्चित्त घ्यायचं, तुला काय करायचं ठरव. त्या रुक्मिणी माता म्हणते, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार असं ज्यावेळेस सांगितलं. पण पुत्र प्रेम ज्यावेळेस रुक्मिणी माता पाहून चारी मुलांच्या तोंडावर रुक्मिणी माता निवृत्तीनाथांच्या जवळ तोंड पुत्र प्रेम. शेवटी
झाकलं. पण आमच्या ज्ञानावरांचं काय केलेलं आहे, त्यांच्या तोंडावरचं पांघरून काढलं. त्यावेळेस ते सुंदर असा मुखकमल पाहिल्यानंतर सोडू वाटलं. सोपान काकाला पाहिलं आणि अत्यंत चिमुकली छोटी आमची असलेली मुक्ताबाई ही जर सगळ्यात छोटी होती आणि म्हणून रुक्मिणीपर्यंत बाहेर यायचंय का नाही सांग. शेवटी आपलं प्रेम आवडलं आमची रुक्मिणी माता निघून गेली. पण जाता जाता आमचे निवृत्तीनाथ जे आहेत ते उठले. आई रुक्मिणी माते मोठ्या प्रेमाने काय गेलं आलिंगन दिलेलं आहे. सांगितलं बेटा तूच आता काय भावंडांची तुझ्यावर सगळी जिम्मेदारी आहे. तूच यांना मार्गदर्शन ज्ञानाचंही कर. त्याचप्रमाणे यांचं पालन करणार तूच माता बन, तूच पिता बन. सर्वांपासून तू यांचं काय कर संरक्षण कर असं सांगितलं. आणि रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा म्हणजे पंढरी विठ्ठलपंत निघून गेलेले आहे. सगळे वाजत झोपलेले होते. निवृत्तीनाथ आमच्या झोपडीच्या दाराशिवाय बसलेले आहेत. सकाळ झालेली आहे. चारी भावंड उठले, 3 भावंड उठलेले आहेत. दादा आमची आई कुठे, आमचे वडील कुठे, प्रत्येक जण विचार काय उत्तर द्यावं. निवृत्तीनाथांचे हृदय भरून आलेले शब्द बाहेर पडत होते. अशा पद्धतीमध्ये आमच्या निवृत्तीनाथांनी त्यांचं काय केलेलं आहे, सांभाळ केला. तत्वज्ञानाचा उपदेश जो आहे या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना केला. शंकरी विद्या आहे तीच उपदेश तिघांनाही केलेला आहे. तेच गुरु झाले, तेच माताई बनले, तेच पिताई बनले. सर्व जे काय आहे निवृत्तीनाथांचं आहे. आता दादा मोंजे वंदन करण्यासाठी काय करायचं निवृत्तीनाथ सांगतात. अरे म्हणजे परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्या ठिकाणी विकार नाही. तो अपवित्र नाही, तो शुद्ध आहे. म्हणून आपल्याला काही गरज नाही मोंजे वंदन करण्याची. सोपान काकाला विचारलं काय करायला पाहिजे. म्हणजे मी सुद्धा त्याच मताचा आहे. म्हणजे बंधन नाही झाले तरी चालेल, कारण आपलं स्वरूप काय आहे त्या स्वरूपाला विटाळ नाही. देह कसाही असेल. मुक्ताबाईने सांगितलं, पण त्याच वेळेस सांगितलं ज्ञानोबारांनी सांगितलं काय करायचं आपण. ज्ञानोबारा म्हणतात नाही जात, कारण आज आपण जर तसा, कारण ही सगळी जनता आहे, ह्या जनतेला मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यांनाही कळायला पाहिजे. आपण जर असं काहीच नाही सांगितलं तर जनतेला काय कळणार आहे. आणि म्हणून आपण तो मोंजी बंधनाचा निर्णय घेण्यासाठी आपण पैठण क्षेत्रात जायला पाहिजे. म्हणून आमच्या निवृत्तीनाथानं ज्ञानोबारांचं संबंध मान्य केलेला आहे आणि आले कुठं, पैठण क्षेत्रामध्ये. ब्रह्मसभा भरलेली आहे. सगळे काय काय करायचं याचा निर्णय काय घ्यायचा सांगा ना. आणि त्याच वेळेस सगळ्यांनी पाहिलं म्हणजे देहांत प्रायश्चित घेण्याची काही गरज पाहत म्हणजे इकडचा निर्णय जो आहे क्षेत्रातला चुकीचा निघाला. आणि त्या अवस्थेने सांगितलं तुम्हाला प्रायश्चित घेण्याची काही आवश्यकता नाही, पण तोपर्यंत त्यांचे माता पिता दूर गेले. मग काही लोक त्याच्यात असतात. तुमचं नाव काय रे, म्हणजे ज्ञानोबा, म्हणजे ज्ञाना, म्हणजे हे चाललं नव्हतं चाललं होतं, म्हणजे याचंही नाव द्या. मग तुला त्याच्यात काय म्हणतात, तुला काय म्हणता येईल, रेड्याला बोलता येईल. हो बोलता येईल, कारण त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक. असं देह भिन्न उपाधी, कारण माझं मनुष्याचं शरीर आहे, त्याचं रेड्याचं शरीर आहे, परंतु त्याच्यात जे तत्व आहे तेच माझ्यात तत्व आहे, माझ्यात तत्व आहे ते त्याच्यात. असं सांगितल्यानंतर म्हणजे बोलवून दाखवा, बोलवलं त्या रेड्याला. आणि रेड्याला बोलवल्याबरोबर ज्ञानोबरांनी मस्तकावर हात ठेवल्याबरोबर वेदांत रेड्या मुखी वेद बोलवेला, रेड्या मुखी वेद बोलवेला, रेड्या वेद बोलवेला, गर्व विद्याचा हरविला, विद्याचा हरविला, करुणा विधाता हरविला, विधाता हरविला. शांती रूप प्रगटला, रूप प्रगटला, प्रगटला, प्रगटला. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा.
बाप धर्माचा माय बाप धर्माचा माय बाप धर्माचा माय बाप जडमोखे वेद बोलवेला वेद मोखे वेद बोलवेला गर्व तिच्याचा हरवेला वेद विधाता हरवेला शांती रूप प्रगटला रूप प्रगटला ज्ञानोबा माझा हो साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप ज्ञानोबा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप कधी किती म्हणजे त्यांचा अधिकार केवढा श्रेष्ठ होता पण कुठं कळतं रेडामुखी वेद बोलविला म्हणता आमच्या ज्ञानोबराने आता रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर काय झालं वेदमोक्ष जो आहे वेद मंत्र जे आहे त्यांनी म्हणायला सुरुवात केली. हरि ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात् त्वमजासि गर्भधम्. अशा सुंदर प्रकारचा वेद अष्टाध्याय रुद्राष्टाध्यायीतला हा श्लोक आहे, मंत्र आहे. तर असा हा मंत्र जो आहे त्या रेड्याने बोलला. असा मंत्र घोष झाल्याबरोबर सगळ्यांचा अभिमान जो आहे तो घरीत नाहीसा झाला. तर आमचा ज्ञानोबरामध्ये अहंकार नव्हता. अहंकाराची वृत्ती ही बाधक आहे असं सगळं प्रगट झालं. पण कोणत्या रूपानं शांती म्हणून आमचे ज्ञानोबराचे सगळ्यांचे साधकाचे मायबाप आहे. इतर सामान्य जनतेचे सुद्धा काय आहे मायबाप आहे. आणि अशा प्रकारे पुनश्च काय येता तो रेडा यांच्या सोबत आला. आज आपण तिथं खूप मोठं मंदिर आहे रेड्याचं. आम्ही गेलो होतो त्या मंदिरामध्ये तर त्याची पूजा केली होती. का त्याने यांच्या कारण संतांच्या संगतीतच त्याने आपल्या देहाचा त्याग केला. म्हणून मला सांगायचं अशा प्रकारे आमच्या ज्ञानोबा जीवन की ज्यांनी 16व्या वर्षी काय केलं म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अद्वितीय का त्याची तोड कुठंच आमच्या सगळीकडच्या काही लोकांनी असं म्हटलं ही जे ज्ञानेश्वरी मध्ये इंग्लिश मध्ये असती ना तर ते सर्व जगतामध्ये झाला. म्हणजे इतकं अप्रतिम असं जे ज्ञान आहे भक्ती आहे कर्म आहे तर सर्वच सर्व तिच्या आपल्याला ह्या संस्कृत भाषेमध्ये लोकांना कळणं शक्य नाहीये. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका त्याचा भाव काय आहे तर त्याचं प्रकाशन आपल्याला ज्ञान करून दिलेलं आहे. अशी म्हणजे ज्ञानेश्वरी त्याच्याही बळचा चांगदेव 65 हा सर्वोत्कृष्ट अमृतानुभव जे आहे की ज्याच्यामध्ये केवळ अजात जगत नाही केवळ परमात्मा. पण हा आपल्याला पेरत नाही झेलत नाही तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. 65 ओळीत आमच्या चांगदेवरायांना ज्ञानोबरांनी उपदेश केला. आमची मुक्ताबाई म्हणजे इतकं सुंदर तत्व आहे. आता आपण ज्ञानेश्वरी अमृतानुभवाचे ओळीत ना फक्त 810 प्रकार आणि इथं जर आम्ही पाहायला गेलो ज्ञानेश्वरीच्या 9000 पण त्याच्याही पेक्षा मला इतका आनंद वाटतो आमच्या हरिपाठ किती आपण 27 भागात जे चांगदेव 65 आहे ते अमृतानुभवामध्ये आहे जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेच आमचं असा हरिपाठ आपण ज्ञानोबरांनी करून ठेवलेला आहे गाथा करून ठेवलेला आहे. पण कोणतंही वाङ्मय आम्ही घ्या आम्ही ज्ञानोबरांचं काय आम्ही सेवक आम्ही दास की आम्हाला हरिपाठ हा आला मग तो त्रिकाल म्हणायला पाहिजे. वारकऱ्याची संध्या आहे आपली संध्या आहे सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही म्हणायला पाहिजे. पण नाही म्हणता आला तर 2 टाइम तरी म्हणा 1 टाइम तरी म्हणा. आणि म्हणून मी असं बऱ्याच महिला पुरुष वर्ग पाहिलं की महाराज आम्हाला अक्षर काढता येतं पण केवढं प्रेम माऊलींची त्यांच्यावर कृपा म्हणजे आम्ही हरिपाठ त्यांना पाठ आणि काही सुशिक्षित असतात त्यांना हरिपाठ म्हणता येतं एवढं महत्व आमच्या माऊलींचं. तसा हा हरिपाठ आपण दररोज जरी वाचला तरी खूप महत्वाचा आहे.
पण त्याच वेळेस आमच्या माऊलींना नेण्यासाठी एकूण आली, परंतु 2 बोट दाखवली निवृत्ती राहताना यम पुढे ना निघून गेला. 2 वर्षानंतर पुनश्च आलेला आहे. नंतर आमचे सोपान काकांनी बोन दाखवले, यम निघून गेला. 20 वर्ष झाली. पुनश्च आले. मुक्ताबाईने 2 वर्ष दाखवले. म्हणजे काळावर मात करण्याचं सामर्थ्य किती आहे. कशामुळे एवढं यांचं सामर्थ्य. 22व्या वर्षी तुमच्या ज्ञानोबराने समाधी घेण्याचं ठरवलं आणि तो आजचा दिवस आहे. आणि ज्यावेळेस कार्तिक आपण तुम्ही आता करून आले ना कार्तिक शुद्ध एकादशी, तर त्यावेळेस आमचे ज्ञानोबराय सुद्धा पांडुरंगाच्या वारीसाठी गेलेले होते. आणि त्यावेळेस त्याने आपला मनोदय जे आहे ते सांगितला की मला आता वाटतं समाधी घ्यायची. आता पहा मोठा भाऊ निवृत्तीनाथ आहे, कारण सांगितलं होतं तू मात्र प्रेम करून दे, आईचं प्रेम दे, वडिलाचं प्रेम दे, म्हणून निवृत्तीनाथाला काही करता नाही. म्हणून सर्वांच्या मागून समाधी जी आहे आमच्या निवृत्तीनाथाची, पण सर्वात पहिली समाधी जी आहे आमच्या ज्ञानाची. आता एवढा आमचा हा ज्ञानाचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रगटाला पुतळा अशा आमच्या ज्ञानोबराय. आणि ज्यावेळेस निर्णय घेतात पांडुरंगा आता मला वाटतं समाधीस्थ व्हावं, असं ज्यावेळेस म्हणल्यानंतर निवृत्तीनाथांना मला मावत दुःख झालेलं आहे. ज्ञाना तू माझ्या अगोदर जाणार करे, दुःख झालं. देवा तुम्ही होकार द्या. निवृत्तीनाथांना होकार द्यावा लागला. ठरवलं आता येणारी जी कार्तिक पद्य जे आहे जी त्रयोदशी म्हणून असा हा आपला हा उत्सव की 3 दिवसाचा मंदिर आहे. दशमी, एकादशी, द्वादशी आणि 4थ्या दिवशी आमच्या ज्ञानोबा. तर त्यावेळेस ज्ञानोबारांची ही समाधी सोहळा आहे. आणि म्हणून सगळे ही भूमी काही कमी नाही. आळंदी ही गाय कारण खूप श्रेष्ठ आहे ना. आळंदी हे गाव, आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, सिद्धेश्वर, दैवताचे नाव शेतेश्वर, शेतेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, सिद्धेश्वर, नाव शेतेश्वर, शेतेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेट मेरा, 84 सिद्धांचा सिद्ध भेट मेरा. तो सुख सोहळा काय बालू. पण आता तो सोहळा की सगळं कारण आळंदी हे गाव धन्य आहे. का आमच्या ज्ञानोबरायांचं पादस्पर्शानं हे अनादिकालचं सिद्धपीठ आहे. सगळ्या देव देवता ज्यावेळेस ज्ञानोबरा आता समाधी घेणार आहेत तर सगळे संत आलेले आहेत. सगळ्या देवता पण आलेल्या आहेत. ब्रह्मदेव आलेले आहेत, विष्णू आले, इंद्रादी देवता जे आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी. एवढेच नाही, सगळे तीर्थ जे आहेत सगळे तीर्थही काय झालेले आहेत या भूमीत. त्रिवेणी संगम म्हटलेलं आहे की आमची ही भागीरथी, गंगा मैया, सरस्वती, गोदावरी ह्या सगळ्याच्या सगळ्या इथे काय झालेले आहेत आमचे ज्ञानोबा. धन्य भागीरथी मन करणी काओगा, धन्य भागीरथी मन करणी काओगा, धन्य भागीरथी मन करणे गावोरा, धन्य भागीरथी मन करणे गावोरा, धन्य भागीरथी मन करणी काओगा, धन्य भागीरथी मन करणी काओगा, धन्य भागीरथी मन करणे
भागीरथी मन करणे गावोरा धन्य भागीरथी मन करणे गावोगा धन्य भागीरथी मन करणे गावोगा केवढं गंगा गोदावरी आणि म्हणतात की त्रिवेणी सगळं इथं आहे सगळे आले 360 तीर्थ आहेत आणि मुख्य ते हे गंगा मैया भागीरथी आणि भीम सगळ्या ह्या देवता येतात ह्या नद्या आल्या की जे तुम्हा आम्हाला सर्वांना आजही त्यांचं दर्शन त्यांचं स्पर्श आम्हाला स्नान करायला मिळतं कारण हे सगळं आमचं पापताप दूर करणारे आहे तर असे सगळे तीर्थ आलेले आहेत सगळे देवदेवता आहेत आमचे म्हणजे सावतामाळी पण आले नामदेवराय आलेले आहेत रुक्मिणी माता आली ह्या सगळ्या त्यांच्या जे पत्न्या होते भगवंताच्या भगवंत स्वतः आलेले म्हणून आपल्याला एक नियम घेतलेला आहे की दशमीच्या दिवशी तरी आम्ही किमान यायला आणि दशमीच्या दिवशी ही जी आमची आळंदीची प्रदक्षिणा आहे तर ती करायला एकादशीच्या दिवशी कालच्या एकादशी पाहिलं की हरिदिनी असं म्हटलं की आम्ही दिवस आणि रात केवळ भगवंताचं नाम आम्ही घ्यायला सगळे ते खूप कांदा सगळा चालला होता खूप मोठा आनंद होता आणि आता तोच आनंद आहे कमी नाही त्या आणि मग